जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी सुरू आहे. 8व्या दशकातील तिसरा समास सूक्ष्म शंका निरूपण पुढे आपला सुरूच आहे. दुसऱ्या समासामध्ये शंका मांडली गेली आणि आता या तिसऱ्या समासात समर्थ उत्तर देत आहेत. पण मूळ कसं आहे की जर मायेचं आवरण नसेल तर तिथं हा प्रश्नच येणार नाही. म्हणून मायेचं आवरण समर्थांनी समजावून सांगितलं. मूळ माया म्हणा, मूळ पुरुष म्हणा, सगळं एकच आहे. एकच भगवंत या सृष्टीच्या मुळाशी आहे हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं. पुढं समर्थ काय म्हणतायत पहा. अवघी माया विस्तारली परी ते निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे. सगळीकडे मायेचा विस्तार आहे, पण हा विस्तार खरा नाही. समर्थ म्हणतात ही गोष्ट एखाद्यालाच कोणाला कळते, क्वचित प्रसंगी. कोणाला कळते? पुढच्या ओळीत उल्लेख आहे पहा. ऐसे अनुर्वाच्य बोलीजे परी हे स्वानुभवे जाणीजे, संत संगे विण नुमजे काही केल्या. असं पहा, आपल्याला आपली परिस्थिती खरी वाटते, आपली मते आपले विचार खरे वाटत असतात. आपल्या बुद्धीवरती आपण विसंबून आहे. आता व्यवहारासाठी हे गैरही नाही, पण व्यवहार आणि परमार्थाची वाट इथेच तर वेगळी होते. एक चैतन्य स्वरूप आपल्या आत नांदत आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती आपण गोष्टी समजून घेतो, सर्व कर्मे करतो. साधन म्हणून या देहाचा वापर होत असतो, तसंच साधन म्हणून मनाचा आणि बुद्धीचा वापर होत असतो. सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात की साधनांना तू सत्यत्व देऊ नको. वापर करायला हरकत नाही, पण त्यांना सत्यत्व दिलं तर तेच आपण आहे असा भ्रम पदरात पडतो, जो की आधीपासून आहेच. असं पहा, भाजी ढवळण्यासाठी चमचा वापरला, पण भाजीच्या ऐवजी चमचाच जर आपण खाल्ला तर तो वेडेपणा नाही का? तसंच आपल्या साधनांना म्हणजे आपल्या देहाला, मनाला इत्यादींना किंमत नाही असं नाही, पण ते आपण नाही हे समजून घ्यावं लागतं. सद्गुरूंच्या शिवाय ते अन्य कुठूनही कळून येत नाही हे समर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात जी ब्रह्मस्थिती आहे ती अनुर्वाच्य आहे. आता विशेष विस्ताराची गरजही नाही. इतक्या विस्तारानं आपण अनुर्वाच्य निरूपण अगोदरच पाहिलेलं आहे. तिथं अनुभवणारा कुणी नाही, तिथं अनुभव येणं ही गोष्टही नाही. शब्दाच्या इंद्रियांच्या पलीकडं असलेलं आपलं हे स्वरूप समर्थ म्हणतात स्वानुभवे जाणीजे, म्हणजे अनुभवानं जाणीजे असा याचा अर्थ नाही बरं का. स्वानुभवे जाणीजे म्हणजे प्रत्यक्ष ते होऊनच ते कळतं. त्या मार्गावर गेल्याशिवाय ते समजणार नाही. जसं आपण झोपलो आणि झोपेत स्वप्न पडलं तर स्वप्नाचं खोटेपण कळायला एकतर आता जाग यायला पाहिजे किंवा स्वप्न संपून आपण पुन्हा निद्रेत जायला पाहिजे. म्हणजे जो प्रवास करत, जो मार्ग आचरत आपण स्वप्नापर्यंत पोहोचलो तोच मार्ग उलटा फिरवला पाहिजे, तर आपण जागे होऊ. जाग आल्याशिवाय स्वप्न खोटं आहे हे कळणार नाही. समजा स्वप्नामध्ये आपल्याला कुणीतरी भेटलं, कल्पना करायची बरं का, आणि तो भेटणारा व्यक्ती म्हणाला की अरे तू स्वप्नात आहेस, तर आपलं स्वप्न जाईल का? मुळीच नाही. जाग नाही तोपर्यंत स्वप्न जाणार नाही. तसं सद्गुरूंची भेट आणि सद्गुरूंचा उपदेश हे स्वप्नातच घडतं, मायेमध्येच हे घडतं, शिष्याच्या दृष्टीनं बरं का. सद्गुरू त्या मायेच्या पलीकडे आहेत, पण शिष्यासाठी ते मायेत येऊन त्याला उपदेश करतात आणि मग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केली की झोपेतून जाग येते. जाग आल्यानंतर कळतं की स्वप्न खोटं होतं. एक साधक दृष्टी आहे, ज्या साधक दृष्टीतून प्रश्न उपस्थित केलेला आहे, पण एक ज्ञानदृष्टी आहे, ज्या ज्ञानदृष्टीबद्दल समर्थांनी विवरण केलेलं आहे की हे आता अनुभवल्याशिवाय म्हणजे त्या मार्गावरती गेल्याशिवाय कळणार नाही. आणि मार्ग कोण सांगणार? अर्थातच आपले सद्गुरू. संत संगे विण नुमजे काही केल्या. पुढच्या ओव्या पहा. माया तोची मूळ पुरुष, साधका न मने हे निशेष, परी अनंत नामी जगदीश कोणास म्हणावे.
समर्थ म्हणतात, मूळ माया तोच मूळ पुरुष आणि मूळ पुरुष तीच मूळ माया, अशी परिस्थिती आहे. पण साधकाला हे पूर्णपणे कळत नाही. असं पहा, आत्ता आपण दृश्यामध्ये आहे. आपल्याला दृश्याचा अनुभव पण आहे आणि आपल्याला हा जो अनुभव आहे तो ज्या अधिष्ठानावरती येतो तिथं ब्रह्मसत्ता बसलेली आहे. पण मूळ मायेमुळं दृश्याचा विस्तार झालेला आहे. आता कारणाशिवाय काही कार्य घडू शकत नाही. म्हणून या दृश्याच्या मागे मूळ मायेचं कारण आहे. ती मूळ माया आपल्याला आकलन होत नाही. पुन्हा आता कल्पना करूया बरं का. कुंभारानं मडकं घडवलं. आता समजा मडक्यापाशी बुद्धी आहे, मन आहे. पण मडक्याला जर ते शोधायला गेलं काही तर मातीत सापडेल किंवा स्वतःमधलं रिकाम पण सापडेल. मडक्यात काही भरून ठेवलं असेल तर ते त्याला सापडेल. पण ज्यानं आपल्याला बनवलं ते मात्र मडक्याला सापडू शकत नाही. तशी साधकाची अवस्था असते. मूळ मायेनं निर्माण केलेल्या दृश्यामध्ये तो सापडलेला असल्यामुळं मूळ माया तर त्याला कळतच नाही, पण भगवंतही कळत नाही, ज्याची अनंत नामे आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की तो म्हणतो की जगदीश कोणाला म्हणायचं, म्हणजे कुठे आहे तो भगवंत. समर्थ म्हणतात, नाम रूप माये लागले तरी हे बोलणे नीटची झाले, येथे श्रोती अनुमानिले कासेयासी. मूळ चैतन्य जे आहे, ब्रह्म जे आहे ते अरूप आहे, अनाम आहे. मायेनं त्याला नामं दिलेली आहेत अनेक प्रकारची. तेव्हा माया नाम रूपाचं मूळ आहे असं म्हणणं बरोबर आहे असं समर्थ म्हणतात. याविषयी श्रोत्यांनी शंका घेण्याचं कारण नाही. म्हणजे मायेनं त्या परमात्म्याला नाम प्राप्त होतं. जे नाम श्री महाराज सांगतात ते हे नाम नाही बरं का. हे नाम आहे बाह्य नाम. म्हणजे आंब्याच्या झाडाला आंब्याचं झाड म्हणणं हे दृश्याला दिलेलं नाम आहे, जे मायेतून दिलं गेलेलं आहे. आणि दृश्याचा विस्तार मूळ मायेतून झालेला आहे. आता प्रत्यक्ष मूळ माया आणि दृश्याचा विस्तार यामध्ये पंचमहाभूते, त्रिगुण इत्यादी गोष्टी आहेत, पण त्याचा उल्लेख इथे केलेला नाही आहे. त्यांना गृहीत धरायचं आहे. या सगळ्याचा आधार घेऊन दृश्याची निर्मिती आणि दृश्य आपल्याला समजावं म्हणून मायेचा आधार घेऊन त्याला नाव देणं, असा प्रकार इथे घडलेला आहे. समर्थ म्हणतात, याविषयी तुम्ही निशंक व्हा. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की तुमचं स्वरूप या पूर्ण दृश्याच्या पसाऱ्याच्या पलीकडे आहे, हेही जाणून घ्या, आणि ते अनुर्वाच्य आहे हेही जाणून घ्या. आता असो हे सकळ बोली, मागील शंका राहिली, असं समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात. विषय समजावून सांगता सांगता शंका थोडी मागे राहिली. शंका काय होती? निराकारासी कैसी झाली मूळ माया. निराकार जे ब्रह्म आहे, निर्गुण जे ब्रह्म आहे, तिथं मूळ माया उत्पन्नच कशी झाली? मगाशी आपण पाहिलं पहा की मूळ माया हे कारण आहे दृश्याचं. पण कारण म्हणजे गुण न. जे निर्गुण आहे त्याच्यापाशी गुण चिकटलाच कसा की त्यानं मूळ मायेचं रूप परिधान करावं? ही मूळ शंका, हा मूळ प्रश्न. त्याचं विवरण आता समर्थ पुढे करतायत. दृष्टीबंधन मिथ्या सकळ परी तो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ करून दाऊ. समर्थ म्हणतात, नजरबंदीचा खेळ असतो. त्यामध्ये अनेक वस्तू निर्माण केल्या जातात. त्या तिथेच असतात, पण निर्माण झाल्या आहेत असा भास होतो. जादूगार नाही का टोपीतून कबूतर बाहेर काढतो. आधी तो ती टोपी दाखवतो की पहा कशी रिकामी आहे, आणि मग नंतर आत हात घालून कबूतर बाहेर काढतो. खाली एक कप्पा आहे जिथं कबूतर लपवलेला आहे. तो कप्पा दृष्टीला दिसत नाही. कबूतर वर आल्यानंतर कबूतर मात्र दृष्टीला दिसतं. असा हा नजरबंदीचा खेळ. असं वाटतं की कबूतर प्रगट झालं, निर्माण झालं. समर्थ म्हणतात, पण हे सगळं कसं खोटं आहे, त्याप्रमाणे हे विश्व म्हणजे नजरबंदीचा खेळ आहे. लपलेल्या परमात्म्यामुळं ते आपल्याला दृश्य होतं. चांगदेव 65ची सुरुवात. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू. हा भास म्हणजे नजरबंदीचा खेळ असं समर्थ म्हणतात. पुढं ते म्हणतात की हा खेळ कसा खेळला गेला आणि दृश्यानं जग कसं निर्माण झालं हे स्पष्ट करून दाखवूया आता. याची आता अवघे निवळ करून दावू. या पुढच्या एक एक ओव्यांचा अर्थ पाहत पाहत आपण पुढे जाऊ.
आकाश असता निश्चळ, मध्ये वायो झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ मूळ माया. अर्थ पाहत जायचा आता, कारण ओव्यांमध्ये स्पष्ट विवरणच आलेलं आहे. आकाश निश्चल आहे, त्या आकाशामध्ये चंचल वायू उत्पन्न झाला. हलणारा वायू उत्पन्न झाला तरी आकाश मात्र जसंच्या तसं राहिलं. आता पहा बरं का, उत्पन्न झाला वायू म्हणजे बघा काय, पुन्हा नजरबंदीच आहे. तिथं काही नाही आहे, पण उत्पन्न झाल्यासारखं वाटलं, कारण आपण नजरबंदीच्या खेळातले खेळाडू आहे, म्हणून आपल्या सापेक्ष तो वायू आहे. हे समजायला तशा खोलीपर्यंत साधना करणं पण आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, हा जो वायू उत्पन्न झाला तरीसुद्धा आकाश जसंच्या तसं राहिलं. त्याप्रमाणे अगदी निराकार निश्चळ असलेल्या परब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली. म्हणजे परब्रह्मात झालेली सूक्ष्म वायूची हालचाल ही मूळ माया आहे. म्हणूनच संकल्पसुद्धा वायूची हालचालच आहे. एकोहम बहुश्याम. रूप वायोचे झाले, तेणे आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले, नवचे की कदा. वायूची हालचाल झाली आकाशामध्ये, म्हणून आकाशाला तडा गेलाय असं दिसून येत नाही. नाहीतर पहा, एखादं टायर फुटतं आणि मग हवा बाहेर पडते. या गोष्टीतून हे कळतं की जो वायू निर्माण झाला तो पंचमहाभूतातला वायू नाही, ती चैतन्याची हालचाल आहे, ज्याला वायू अशी संज्ञा दिलेली आहे. अतिशय गहन असं हे ज्ञान आहे. समर्थ म्हणतात, तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली, येणे दृष्टांते तुटली मागील आशंका. अशाप्रमाणे मूळ माया उत्पन्न झाली तरीसुद्धा परब्रह्म आहे तसंच राहिलं. निर्गुणता संचली म्हणजे निर्गुणतेमध्ये कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळं इथं समर्थ म्हणतात, आता शंका फेटली आहे. वायू नभता पुरातन, तैसी मूळ माया जाण, साच म्हणता पुन्हा लीन होत असे. वायू आकाशा इतका जुना नाही असं समर्थांचं म्हणणं. आकाशामध्ये हालचाल झाल्यानंतर त्याचं अस्तित्व आलं ना. आकाश सगळ्यात जुनं. समर्थ म्हणतायत, जसं वायू जुना नाही म्हणजे पुरातन नाही, तशीच मूळ मायासुद्धा ब्रह्मापेक्षा जुनी नाही. परब्रह्मामधून उत्पन्न होते, परब्रह्मामध्ये लीन होऊन जाते. म्हणून उत्पन्न होणारी आणि लीन होणारी अशी जी मूळ माया आहे तिला खरं म्हणता येत नाही. आता समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आपल्याला आपल्या पृथ्वीचा अनुभव येतो. ग्रह तारे दिसतात, पण हे सगळं ब्रह्मांड नाशिवंत आहे. अशा अनंत ब्रह्मांडांचा लोप सतत सुरू आहे असं तर आता शास्त्रज्ञ पण सांगतात. प्रकटपणे ते दिसून येतं. एखादा तारा नाश पावत असेल तर तेही आज शास्त्रांनी कळून येतं. याचा अर्थ असा की जे काही दृश्य दिसत आहे ते या मूळ मायेतून उत्पन्न झालेलं आहे, पण झालंय उत्पन्न म्हणेपर्यंत तिथं नाशही आहे. या न्यायानं मूळ मायेला सत्य म्हणता येत नाही. वायो रूपे कैसा आहे, तैसी मूळ माया पाहे, भासे परिते न लाहे रूप तयेचे. समर्थ म्हणतात, भासमान होतं पण तिथं ती नाही. वायूचं रूप कसं आहे? वारा वाहतो पण हाताला लागत नाही. पण नाही असं पण म्हणता येत नाही, कारण तो जाणवत असतो. त्याला अमुक एक रूप आहे असं पण नाही की या रूपात वायू मला भेटला असं आपण म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे मूळ मायेचं कर्तृत्व आहे. ती भासते, अनुभवाला येते, पण कळत नाही, अशी वेगळी काढून दाखवता येत नाही. पहा बरं का, मूळ माया आणि परब्रह्म सत्ता यातला फरक. परब्रह्म अनुभवाला येऊ शकत नाही, भासमान होऊ शकत नाही. मूळ माया मात्र होते. समर्थ म्हणतायत, तिचं एखादं रूप आहे बुवा, तसंही दाखवता येत नाही. म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी हालचाल नाही, ते अरूप आहे. तसंच मूळ मायासुद्धा एक प्रकारे अरूप आहे, कारण कुठलं निश्चित रूप नाही. मात्र ती भासमान होते, अनुभवाला येते, म्हणून तिला नाश आहे आणि ती खोटी आहे. वायो सत्य म्हणो जाता, परी तो न ये दाखविता, तयाकडे पाहू जाता धुळीच दिसे, तैसी मूळ माया भासे, भासे परी ते न दिसे, पुढे विस्तारली असे माया अविद्या. आता एक सुरू झालं की दुसरं सुरू होतं. जसं पाणी पडलं की उताराकडे ते वाहवत जाणार.
सपाट जमीन असेल, कुठेही उतार नसेल, तर पाणी एकतर तिथे खाली मुरणार, नाहीतर सूर्यप्रकाशानं वाफेत त्याचं रूपांतर होणार. पण गती सुरूच राहणार. एकच एक स्थिती कायम राहिली आहे असं घडू शकत नाही. हे विश्व गतिमान आहे, तशीच मूळ मायासुद्धा गतिमान आहे. वायूचाच गुण तिच्या ठिकाणी आहे ना. त्यामुळे मूळ माया कायम मूळ माया स्वरूपातच राहते असं होत नाही. मूळ माया विस्तार पावून माया अविद्या होते. मूळ माया विस्तार पावते म्हणजे काय? स्थूल अर्थानं विस्तार पावते असा इथं अर्थ नाही. मूळ मायेचा विस्तार म्हणजे मूळ मायेला जाणायला गेलं की आपल्या पदरात अविद्या पडते, मायाच पडते. म्हणजे आपण भासात आहे ना, आपण मायेत आहे. आता जो भासात आहे तो भासाला ओळखायला गेला तर भासाचाच विस्तार झाला नाही का? जसं एखादी वजा संख्या आहे, त्याच्यामध्ये वजा संख्याच मिसळली तर येणार उत्तर वजाच येणार. उत्तर जर अधिक यायचं असेल तर वजापेक्षा जास्त संख्या त्यामध्ये मिसळावी लागेल तर उत्तर अधिक येईल. हे जसं गणितात आहे तसं माया आणि ब्रह्माच्या बाबतीत आहे. माया भासमान, आपण त्या मायेतील भासमान. मायेचा शोध घ्यायला गेलो तर वजाला जाऊन मिळतं आणि भासाचा विस्तार होतो. म्हणून समर्थ म्हणतात, मूळ मायेचा शोध करायला गेलो तर आपण जाणार कुठे? दृश्यातच जाणार. त्यामुळं आपल्या हातात पुन्हा माया आणि अविद्याच येते. जैसे वायोचे नियोगे दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायेच्या संयोगे तैसे जग. उपमा दिली आता समर्थांनी आपल्याला कळावं म्हणून. वायूच्या वाहण्यानं दृश्य वस्तू आकाशात उडते, कागदाचा कपटा वगैरे वगैरे. त्याप्रमाणे मूळ मायेच्या संयोगानं निर्गुण ब्रह्मामध्ये दृश्य जग दिसायला लागतं. दिसायला लागतं म्हणजे तिथे ते नाही आहे हे समजून घ्यायला पाहिजे. भासमान होतं. मग असा दृष्टांत आठवायचा नजरबंदीचा. नाही आहे तिथे काही, पण तसा भास उत्पन्न केला जातो. तसं हे दृश्य भासमान होतं. कशामुळे? मूळ मायेच्या हालचालीमुळे, मूळ मायेशी संयोग झाल्यामुळे. मूळ परब्रह्मा दृश्य आणि निराकार निर्गुण आहे. समर्थ म्हणतात, त्यातच निर्माण झालेली मूळ माया सद्वस्तूला म्हणजेच ब्रह्माला आकार देते. म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारं दृश्य आपल्या सकट हे ब्रह्मरूप या दृष्टीनं आहे. पहा, त्या टोपीमध्ये कबूतर आहे पण आपल्याला नाही असं दिसतं. पण त्या जादूच्या कलेनं ते आतून प्रकट होतं. ती जादूची कला म्हणजे मूळ माया जर आपण गृहीत धरली तर आपल्या लक्षात येईल की कसं मूळ मायेच्या संयोगानं नसलेलंच काही आहे असं दाखवलं जातं. निर्गुण ब्रह्मालाच आकार दिला जातो आणि मग दृश्याचा भास उत्पन्न होतो. आणखीही दृष्टांत देतात समर्थ. गगनी आभाळ नाथिले, अकस्मात उद्भवले, मायेचे गुणे झाले तैसे जग. अर्थ अगदी स्पष्ट आहे. आकाश स्वच्छ असतं, निरभ्र असतं, त्यामध्ये ढग येतात. आता ढग आल्यानंतर आकाश ढगाळ आहे असं आपण म्हणतो. ढगाचा आकार दिसतो पण तो आकाशावरती आलेला असतो. आकाशाला आकार असतच नाही. त्याप्रमाणे परब्रह्मस्थिती आहे तशी राहते. वरती दृश्य येतं आणि जातं. मायेमुळं ते दिसतं किंवा दिसत आहे असं वाटतं. जसं आपण खाली असू तर ढग वरती दिसतील. समजा आपण विमानात बसलो किंवा एखाद्या डोंगराच्या कड्यावरती गेलो ज्याच्या खाली ढग आहेत, तर ढग खाली आहेत असं आपल्याला दिसेल. म्हणजे आपण पाहणारे तिथे आहोत म्हणून ढगाचा भास खालून किंवा वरून जशी आपली स्थिती त्याप्रमाणे भासमान होईल. तसं दृश्याच्या बाबतीत होतं. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले येथे तैसी आपरी. परी त्या आभाळाकरिता गगनाची गेली निश्चळता, वाटे परी ते तत्वता तैसीच आहे. तैसे मायेकरिता निर्गुण, वाटे झाले सगुण, परी ते पाहता सगुण जैसे तैसे. किती सुंदर सांगितलं पहा समर्थांनी. वास्तविक आकाशामध्ये काहीही असत नाही, पण मूळ मायेमुळं तिथं दृश्य जग निर्माण झाल्याचा भास होतो. आकाशात ढग आल्यानंतर आकाश गढूळ झालंय असं वाटतं, म्हणजे ढगाळ झालंय असं वाटतं. पण खऱ्या दृष्टीनं जर पाहिलं तर आकाश जसं निश्चळ राहिलेलं असतं तसंच ब्रह्माच्या बाबतीत आहे.
समर्थ म्हणतात, तैसे मायेकरिता निर्गुण, म्हणजे मायेमुळं निर्गुण परब्रह्मावरती आकार झाल्यासारखं वाटतं, ज्याला आपण सगुण म्हणतो. परंतु सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं, वाटे झाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं तर परब्रह्म मात्र जसंच्या तसं राहिलेलं असतं, त्यात बदल होत नाही. श्री महाराजांनी ही गोष्ट अत्यंत सोप्या भाषेत सांगितली. ते म्हणतात, जरी आंबा वेगवेगळा असला तरी आंब्याचं असणे पण तसंच आहे. तसंच हे अस्तित्व सर्वत्र समानतेनं दाटून आहे. आपला देह वेगळा, आपल्या मित्राचा देह वेगळा, आपल्या आईचा देह वेगळा. हे वर करणी सगुण वेगवेगळं दिसेल, पण आपलं आहे पण तसंच्या तसं समान आहे. तशी परब्रह्मस्थिती असते. पुढे आता समर्थांनी आणखी काही दृष्टांत दिले आहेत आणि विषय आपल्याला समजावून सांगितला आहे. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.